नमस्कार, मी डॉक्टर गणेश शामराव कोरडे पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कोरडे स्किन क्लिनिक। मी कोरडे स्किन क्लिनिक वाशिम येथे प्रॅक्टिस करतो, त्वचारोग आणि सौंदर्य चिकित्सक आहे आणि अर्थातच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ मी आपल्या माहितीसाठी अपलोड करत असतो। त्याच्यापैकीच आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ, ज्याच्यामध्ये मी आपणास माहिती सांगणार आहे घामोळ्याबद्दल, ज्याला प्रिकली हीट असं देखील म्हटलं जाते। तर घामोळ्या ह्या उष्ण आणि दमट वातावरणामध्ये निर्माण होतात। सध्याचं वातावरणही तसंच आहे, त्यामुळे सध्या घामोळ्याचं प्रमाण वाढते। नेमकं या घामोळ्यामध्ये काय काळजी घ्यायला पाहिजे याच्याविषयी देखील आज मी माहिती सांगणार आहे आणि त्याची लक्षणं काय असतात ही देखील आपणास मी माहिती सांगणार आहे। तर याचे 4 प्रकार पडतात। प्रकार पहिला, ज्याला मिलियारिया क्रिस्टलिना असं म्हटलं जाते, याच्यामध्ये अंगावर छोटे छोटे पुरळ निर्माण होतात आणि ते द्रव पदार्थाने म्हणजेच घामाने भरलेले असतात। दुसरा जो प्रकार आहे तो आहे मिलियारिया रुब्रा, ज्याच्यामध्ये लालसर रंगाच्या छोट्या छोट्या कण्या निर्माण होतात आणि ह्या कण्या जास्त प्रमाणात खाजवतात। तिसरा जो प्रकार आहे त्याला म्हटलं जाते मिलियारिया प्रोफंडा। याच्यामधल्या ज्या कण्या असतात त्या आकाराने मोठ्या असतात, त्याचप्रमाणे त्या लालसर असतात आणि पुवाने भरलेल्या देखील असतात। चौथा जो प्रकार आहे याला मिलियारिया पुस्चुलोजा असं म्हटलं जाते, ज्याच्यामध्ये कण्या मोठ्या असतात आणि त्या पुवाने भरलेल्या असतात। तर अशा 4ही प्रकारच्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या घामोळ्या आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे। नेमकं आता याच्यामध्ये काय काळजी घ्यायला पाहिजे, तर याच्यामध्ये काळजी अशी घ्यायला पाहिजे की सैल आणि सुती कपड्यांचा वापर केला पाहिजे, नायलॉन कपडे वापरणे बंद केलं पाहिजे, कूलर आणि एसीचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे। सोबतच दिवसभरातनं 3 वेळा थंड पाण्याने आंघोळ केली पाहिजे। लहान मुलांच्या बाबतीत मालिशच्या जे काही तेलं असतील ती सर्व प्रकारची तेलं बंद केली पाहिजे, कारण बरेच वेळा या तेलामुळे घामाच्या ग्रंथीचा अवरोध होते आणि त्याच्यामुळे देखील घामोळ्या तयार होतात। तर या घामोळ्या नेमक्या येतात कुठं कुठं, तर विशेषतः पाठीवर, पोटावर, छातीवर आणि हातावर प्रामुख्याने घामोळ्या आढळून येतात। लहान मुलांमध्ये चेहऱ्यावर देखील ह्या घामोळ्या आढळून येतात। तर घामोळ्याचे वेगवेगळे रुग्ण आम्ही कोरडे स्किन क्लिनिकमध्ये आतापर्यंत बघितलेले आहेत। जर कुणाला अशा प्रकारचा काही आजार असेल तर आपण कोरडे स्किन क्लिनिकमध्ये नक्की येऊ शकता। धन्यवाद।